दत्तगुरु मंडळी, 7 तारखेला आहे चंद्रग्रहण आणि स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुमचा जन्म झाला असेल तर त्या दिवशी काय करायचं हे नक्की जाणून घ्या. सर्वात प्रथम 7 तारखेचं जे काही चंद्रग्रहण असेल ते रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे, म्हणजेच स्पर्श होणार आहे आणि ते त्याच दिवशी म्हणजे साधारणतः आपण दुसरा दिवस पकडला जाईल. जर का इंग्रजी प्रमाणे पकडलं तर म्हणजे रात्री 1:30 वाजता हे चंद्रग्रहण साधारणतः पूर्ण संपलेला असेल, म्हणजेच त्याचा मोक्ष झाला असेल. तर ह्या कालावधीमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. तुमचा जो गुरुमंत्र असेल त्याचा तुम्हाला जाप करायचा आहे. तुम्हाला ह्या कालावधीमध्ये तुमच्या पितरांच्या रिलेटेड जर का दान धर्म करता आलं तर ते खूप छान आहे. त्या रिलेटेड नक्की दान धर्म करा. तुम्ही मॅनिफेस्टेशन मध्ये जर का असाल, तुमची इच्छा आहे, आकांक्षा आहे की ती खूप दिवसापासून पूर्ण होत नाही, ती ह्या कालावधीमध्ये नक्की आपल्याला भगवंताकडे मागायचे. हा सर्वोत्तम टाइम आहे. चंद्रग्रहणामध्ये केलेला एखादा मंत्र जाप हा दुप्पट पटीने आपल्याला फायदा देत असतो. त्यामुळे नक्की या कालावधीमध्ये मंत्र जाप करा. बेदादी नियम नक्कीच संध्याकाळी 5 वाजल्यापासून साधारणतः पकडा आणि ज्या कुठल्या गर्भवती स्त्री असतील त्यांनी शक्यतो या कालावधीमध्ये बाहेर पडू नये, हे नक्की ध्यानात ठेवा. लहान मुलांनी सुद्धा साधारणतः संध्याकाळी 5 वाजल्यापासून घराच्या बाहेर पडू नये. वृद्ध व्यक्तींनी सुद्धा पडू नये. साधारणतः 5 वाजल्यापासून कुठल्याही घराच्या बाहेर कोणी पडूच नये, हे लक्षात घ्या, कारण तेव्हापासूनच वेदादी नियम चालू होणार आहेत. हे आपण नक्की लक्षात घ्या. आपली जन्मतारीख काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दत्तगुरु दिगंबरा.